मॅम जसं आपण म्हटलं, की स्ट्रेस मॅनेज करायचा असेल, तर याच्यामध्ये आहार कसा रोल प्ले करतो? हं. सो स्ट्रेस मॅनेज करायचा असेल तर आहाराचा खूप खूप मोठा रोल आहे. जसं मी तुम्हाला बोलले, की डोपामाइन, सेरोटोनिन आणि गाबा हे आम्ही न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणतो. म्हणजे ह्यानी ना आपल्याला बॉडीमध्ये कामनेस वाढतं. हं. हं, हं. आणि हे फील गुड फॅक्टर जे आहे नाही का, समटाईम्स यू फील व्हेरी हॅपी. हं, ते जे फील गुड फॅक्टर आहे ते या न्यूरो ट्रान्समिटर्सनी मिळतं आपल्याला. आता 90% आपल्या जे बॉडीमध्ये सेरोटोनिन आपल्याला शरीरात जे लागतं, ते आपल्या गटमध्ये बनतं. हं, म्हणजे गट म्हणजे काय? आपल्या गटमध्ये ना मिलियन्स एंड ट्रिलियन्स ऑफ गुड बॅक्टेरिया असतात. हं, हं. हं. आता त्यांचं काम काय राहतं? त्यांचं काम राहतं, की इम्युनिटी वाढवायची, न्यूट्रिएंट मॅन्युफॅक्चर करायचं, हे न्यूरोट्रान्समिटर्स बनवायचे, मूड स्टॅबिलाईज करायचा, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जे असतात ते म्हणजे डायबिटीज वगैरे ते अव्हॉइड होण्यासाठी पण आपल्याला गुड बॅक्टेरिया हवे असतात. तर ते कुठनं मिळतात? ते आपल्याला आहारातनंच मिळतात.